तर पुढे काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे हे ओळखा. आता आपल्याला मेन काय करायचं आहे तर किरण PM जो आहे तो कोन QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे एवढं आपल्याला फक्त सांगायचं. आता बघा आपल्याला किरण आहे का नाही हे आपण कसं ओळखतो, म्हणजे जो काही किरण आपल्याला दिलेला आहे तो दिलेल्या कोणाचं दुभाजक आहे की नाही हे आपण कसं ओळखतो. त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, प्रश्नामध्ये जी दोन गुणोत्तरे असतात ते दोन गुणोत्तरे अगोदर काढावी लागतात आणि ती दोन्हीही गुणोत्तरे जर बरोबर असली तर म्हणजेच बघा दोन जी गुणोत्तरे काढावे लागतात आणि ती दोन्हीही गुणोत्तरे जर बरोबर आली तर तो दुभाजक आहेत असे आपण म्हणू शकतो. किंवा जर ते दोन जी गुणोत्तरे आपण काढली आहे ती जर बरोबर नाही आली, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर आली नाही तर तो दिलेला किरण जो आहे तो दिलेल्या कोणाचा दुभाजक नाही असे आपण म्हणतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीनुसार आता आपल्याला हा पहिला जो प्रश्न आहे तो बघा सोडवायचा आहे. ठीक आहे, आता हा PQR हा आपल्याला एक त्रिकोण दिसतोय आणि हा जो PM दिसतोय बघा तो एक किरण आहे. जसं की आपल्या प्रश्नामध्ये कळलेलंच आहे की PM हा काय तर तो एक किरण आहे. आता त्यांनी ह्याचे QR मध्ये बघा, QR मध्ये त्यांनी आपल्याला QM दिलेला आहे तो आहे 3.5 आहे आणि MR जो दिलेला आहे तो आहे 1.5. ओके, बाजू PR दिसते आपल्याला ती आहे 3 आणि बाजू PQ जी आहे ती आहे बघा 7 आहे. ओके, आता आपल्याला दाखवायचं आहे की PM हा जो आहे तो कोन QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर त्यासाठी पहिला आपण काय करूया, ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या अगोदर किमती आपण लिहूयात. तर बघा आपल्याला त्यांनी PR दिलेला आहे तो आहे 3, PQ आहे 7, QM आहे 3.5 व RM जो आहे तो आहे 1.5. आता पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला बघा एक पहिलं गुणोत्तर घ्यावं लागेल. आता ते पहिलं गुणोत्तर कोणतं घ्यायचं तर बघा आता ह्या ज्या दोन मोठ्या बाजू आपल्याला दिसतात, ठीक आहे, तर ह्या जे छोटी माप आहेत ते आपण नंतर घेऊया. बघा P पासून सुरुवात करायचं आहे कारण का P मधून आपल्याला तो किरण गेलेला दिसते, त्यामुळे PR आणि PQ ह्या दोन बाजू अगोदर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजेच हे पहिलं गुणोत्तर झालं आणि दुसरं गुणोत्तर म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, त्या दोन्हींचा अगोदर नंतर घ्यायचं आहे गुणोत्तर आपल्याला आणि अगोदर हे गुणोत्तर घ्यायचं आहे आणि दोन्ही गुणोत्तर जर सेम असेल तरच तो दुभाजक आहे हे असे आपण म्हणू शकतो. असंच हे तुम्हाला जे कोणताही प्रश्न येईल त्याचं दुभाजक जर असेल ते असंच करायचं आहे. पहिल्यांदा मोठ्या बाजू घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे दोन छोट्या बाजू जे आपल्याला दिसतात म्हणजे जे ज्याचं पार्टिशन केलं ज्याच्यातून किरण गेलेला आहे तो मग ते नंतर त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा तर PR छेद PQ येईल. त्यानुसार आपण आता इथे लिहूया PR छेद PQ बरोबर. आता PR आणि PQच्या काय किमती आहेत बघा, PR आहे या ठिकाणी 3 आहे. ओके, PQ किती आहे बघा तर तो आहे 7. ओके, म्हणजेच PR छेद PQ पहिल्या गुणोत्तराची किंमत आली 3/7 आली बरोबर. आता दुसरं गुणोत्तर घेऊया. दुसरं आहे बघा आता इथं येईल RM छेद QM.